दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण अनेक आपले आजूबाजूला अशा लोकांची उदाहरणं बघतो की जे यशस्वी आहेत. त्यांनी जीवितामध्ये काहीतरी भरपूर साध्य केलेलं आहे. आणि पण जर ज्यावेळेस आम्ही ह्या लोकांविषयी वाचतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की ह्या मागे त्यांची खूप मेहनत आहे. त्यांच्या जीवनामध्ये एक त्यांनी शिस्त लावून घेतलेली आहे त्यांच्या जीवनासाठी. प्रसिद्ध काही नटांविषयी मी वाचतो त्यावेळेस त्या ठिकाणी असं वाचतो की ते रात्री कितीही उशीर आले तरी दुसऱ्या दिवशी ज्यांना त्यांनी वेळ दिला आहे त्या वेळेला ते त्या ठिकाणी हजर राहतात. आणि ह्याचे मोठे कारण त्यांची मेहनत, पण त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी आपल्या जीवनाला लावलेली शिस्त आहे. आपण दानिएलाचं पुस्तक ज्यावेळेस वाचतो आणि दानिएलाविषयी ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपण हे बघतो की तो दानिएल जो होता हा अत्यंत शिस्तप्रिय जीवन जगत होता. नेहमी देवाचं साह्य मागत असे आणि तो कितीही मोठ्या हुद्द्यावर होता तरीही तो दिवसातून 3 वेळेस गुडघे टेकून प्रार्थना करीत असे आणि देवाचं साह्य मागत असे. त्याचा देवावरचा विश्वास बघून त्याच्या राजाने सुद्धा त्याला अशी हाक मारली होती की जिवंत देवाचा सेवक. आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही आमचा वेळ कसा घालवतो, देवाबरोबर आम्ही किती वेळ घालवतो, आम्ही देवाला किती वेळ देतो. त्याच्या ज्ञानात त्याच्या कृपेमध्ये वाढायचं असेल तर आम्ही आमच्या जीवनाला आध्यात्मिक शिस्त लावणं खूप गरजेचं आहे. देवाबरोबर वेळ म्हणजे आमचे जीवन बदलण्याचा एक क्षण असतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे दानिएलाचं पुस्तक ह्याचा 6वा अध्याय आणि 10वं वचन. डॅनियल चॅप्टर 6 and verse 10. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेने असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.